आलेला आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. स्ट्रायकिंग हेडला आपण पाहतो एक लेदर क्रिकेटर टेक्निकल प्लेयर अर्थात मितेश ठाकूर आणि त्याला साथ देण्यासाठी अर्थातच मल्याण गावातील एक युवा खेळाडू भूषण पवार ही जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि पहिलं षटक घेऊन येतोय कुंट्यांची गोटी संघातील अर्थातच अभय राऊत. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी हल्ला बोल. पहिला चेंडू आपण पाहिलं तर सीमारशीच्या बाहेर 6 धावांसाठी. नाही, शिपाईने मात्र मनीष मानेचा पिच्छा सोडला नाही शेवटपर्यंत आणि मनीष मानेने आपली व्हॅल्यू या मॅच मध्ये सिद्ध करून दाखवली. मनीष, मला माहिती आहे तुला बोलायला थोडासा काही जणांना जसा प्रॉब्लेम असतो तसा आहे. मी तुझी फार परीक्षा बघणार नाही, फक्त एवढंच की शेवटच्या षटकामध्ये आलास, अचानक गिअर कसा काय बदललास? शेवटच्या षटकात खेळताना जास्तीत जास्त धावा जमवायचा एवढं डोक्यात होतं. जसा बॉल येईल तसे फटके मारत गेलो आणि त्यात यश मिळालं. अप्रतिम फटकेबाजी, म्हणजे तब्बल 3 षटकार आले आणि ज्यावेळी अंकुर सारखा चांगला फलंदाज समोर होता त्यावेळी नेमकं डोक्यात काय ठरलं? स्पीड पेक्षा स्विंग वर जास्त भार दिलास, म्हणजे पाहिलं तर प्रत्येक चेंडू वळवलास. नक्कीच स्पीड बॅट्समन खेळतात स्पीडचे, पण स्विंग खेळायला थोडा त्रास होतोय सर्व प्लेयरना, त्याच्यामुळे जास्त स्विंगवरतीच भर दिला. आणि खरं तर आई गावदेवी अंदोशी संघाकडे चांगले फलंदाज होते, पण प्रत्येकाला पाहिलं तर खोल टप्प्याचे चेंडू टाकलेस आणि चेंडू बाहेरून वळवलेस. हे डोक्यात अगोदरच होतं की आयत्या वेळी सुचलं? नाही, हे तर होतं डोक्यात, कारण इकडली बाउंड्री पाहता शॉर्ट पिच बॉलवरती जास्त मार पडत होता, त्याच्यामुळे पुढून चेंडू फिरवण्यात जास्त फायदा होता. अप्रतिम कामगिरी मनीष, तुला फायनलसाठी खूप शुभेच्छा. खरं तर सगळ्या मल्याणकरांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की झालेल्या सेमीफायनलमध्ये तब्बल 4 मल्याणकर खेळत होते. या स्पर्धेच्या समालोचकांकडे वळतोय. ओव्हर टू यू निशांत. थँक्यू. आपण पाहतोय वेदांत मैदानामध्ये अक्षरशः तुफानी फलंदाजीचे झंझावत आपण पाहतोय. वादळ आलेलं आहे. दोन्ही फलंदाजांकडनं खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता, आपल्यामध्ये असलेलं कौशल्य आणि त्यांना माहिती आहे सेमीफायनलचा मॅच आहे, आपण अगोदर मेहनत केली, त्याचा आता मात्र या ठिकाणी विचार करून चालला नाहीये. या मॅचमध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं जिंकायचं असेल तर कमीत कमी 5 षटकांमध्ये 70 ते 80 धावा या ठिकाणी कराव्याच लागतील. जर या खेळपट्टीचा आपण विचार केला तर खऱ्या अर्थानं ही खेळपट्टी संमिश्र स्वरूपाची आहे. काही वेळेला जर चांगली बॉलिंग केली तर गोलंदाजांना ही खेळपट्टी नंदनवन आहे, परंतु त्याच वेळेला जर फलंदाजांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली तर ही खेळपट्टी फलंदाजांना नंदवन आहे. त्याच्यामुळे यामध्ये ज्याचं अर्थात ॲक्युरेसी आहे, ज्याच्याकडे कंट्रोल आहे, ज्याच्याकडे संयम आहे, तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी यशस्वी होणार आहे. आपण पाहतोय अर्थात गोलंदाजीमध्ये आदित्य गाडगे, कुरुगावचा हा खेळाडू आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना ज्याने स्वतःमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट केली. खरं तालुक्यामध्ये खेळण्यासाठी गेला, तालुक्यामध्ये खेळत असताना जिल्ह्यामध्ये सुद्धा गेला आणि अर्थातच गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सुद्धा तो जाऊन आला. तोच आदित्य गाडगे आपण या मैदानामध्ये पाहतोय.
यावेळेला पहिलाच चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, परंतु आपण आदित्य गाडगेची खासियतच आहे प्रत्येक चेंडू गुडलेन स्पॉट वरून बाहेर काढण्याचा जो प्रयत्न असतो त्याच्यामध्ये त्याला नक्कीच सक्सेसफुल मिळतो. पण तो अगोदरच्या आपण जर सामन्याचा विचार केला तर त्याच्या सख्याच भावानं अर्थात त्याला 27 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॅट्समन अर्थात आपण पाहिलं तर फिल्डर आहे अभय राऊत, फक्त सिंगल मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 21 धावा या दाफलकावरती आलेल्या आहेत. ग्रामीण प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि अर्थातच अंतिम टप्प्यामध्ये हे पर्व आता आलेलं आहे. विनय स्टार भेरसे या संघानं अंतिम फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याच्या समवेत कोणता संघ त्यांना भिडण्यासाठी जाणार आहे. यावेळेला स्विचिटचा प्रयत्न केला जरूर, परंतु सिंगल मात्र कंप्लीट या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा या दाफलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 20 धावा खर्च केला गोलंदाज अभयने आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर अर्थातच आदित्यने पहिल्या 3 चेंडू मागे 2 धावा फक्त खर्च केल्या आणि खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती रोख राखण्याचा प्रयत्न किंवा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न हा आदित्य गाडगेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय, परंतु जे एक्झिक्युशन आपण म्हणतो ती मात्र होत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळतंय, परंतु त्याच्यामध्ये चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. महत्वपूर्ण मॅच आहे. सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं तर अर्थात आपला प्रतिस्पर्धी संघ आहे त्या संघामध्ये फलंदाजी आपण आहे ती सातत्याने पाहिलेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक नाहीये. साहिल मात्र त्या ठिकाणी आहे. बॅट्समॅन भूषण पवार बॅक टू दी पॅव्हलियन. या संपूर्ण ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये सर्वात बॅटिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स कोणाचा असेल तर माझ्या डोळ्यासमोर एकच नाव आहे. मैदानामध्ये ते झंझावती वादळ आपण पाहतोय, सूरज भगत. ज्या सूरज भगतने पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा मारून पहिली हाफ सेंचुरी आपल्या नावावरती केली आणि त्यानंतर त्याचा प्रवास अगदी बहरत गेलेला आहे. अगदीच प्रत्येक सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना 30 धावा, 40 धावा, 50 धावा या अर्थात आपण सूरजच्या बॅटमधून बघितल्या, परंतु आता मात्र या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा त्या प्रकारची बॅटिंग करणं हे फार गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा पुढे चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेला बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं. पंचाच्या भूमिकेत आपण पाहिलं तर कल्पेश म्हात्रे मॅन फ्रॉम बोर्ली, त्यांच्या समवेत सोहम बलकवडे आणि अर्थातच धर्मेंद्र या तिघांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय, कारण गेले 3 दिवस आपण पाहतोय खूप चांगली पंचांची भूमिका या तिघांच्या माध्यमातून आपण पाहिली. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पण तो तितक्याच चांगल्या सुरेख पद्धतीने घेऊन काढलेला आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. लो झाला होता कारण त्याला 27 धावा मात्र आल्या होत्या, परंतु ज्या पद्धतीने मित्रांनो आपल्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात त्याच प्रकारचे चढ उतार आपण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहत असतो, परंतु जो शेवटल्या श्वासोपरांचा आपलं ध्येय टिकून ठेवतो तो खऱ्या अर्थानं सक्सेसफुल होतो. मग तो खेळ आपल्या क्रिकेटचा असू द्या किंवा जीवनाचा असू द्या. त्याच्यामुळे या ठिकाणी खूप चांगलं कमबॅक अर्थातच आपण पाहिलं तर आदित्य घाडगेने केलेली आहे. कारण वेदांत आपण पाहिलं तर बेन स्टोकला 2016 मध्ये 4 चेंडू मागे 4 षटकार लगावल्यानंतर 2019चा तू जो वर्ल्ड कप पाहिला त्याच्यामध्ये वन मॅन शो केला होता तो बेन स्टोकच होता. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये मित्रांनो शेवटल्या श्वासापर्यंत आपण लढणं हे फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला या सेमीफायनलच्या मॅच मध्ये मेहनत घ्यावी लागेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज आकाश बिर्जे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय एक तडाखेबंद फलंदाज सूरज भगत. यावेळेला जस्ट पॅडल स्वीप पाहायला मिळतोय, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. वेलकम फॉर बाय सूरज भगत.
धावेच्या मदतीने संघाची धावा संख्या आपण पाहिली तर 31 पर्यंत पोहोचलेली आहे आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर सूरजची बॅटिंग मात्र सुरू झालेली आहे. आकाश बिर्जेला या ठिकाणी प्रत्येक चेंडू विचारपूर्वक टाकावा लागेल. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा लेग स्टंप वरती लाईन आपण पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून हा सुद्धा स्वर चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय या ठिकाणी जे समितीमधील जे मेंबर आहेत त्या मेंबरचा प्रथमतः या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय, कारण आपण खूप सारी मेहनत घेतली आणि आपल्यामुळेच या ठिकाणी या स्पर्धेला एक वेगळा बहर आलेला आहे. यावेळेला आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय चौकार. आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक खेळाडू पहिला नंबर मिळण्यासाठी खेळत आहे. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग. आतापर्यंत आपण पाहिलं तर 36 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा लाईन चुकीची त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक, परंतु आपण पाहिलं तर 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फक्त सिंगल कंप्लीट या बॉलवरती आणि 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 37 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय अर्थातच जे आपण चषक पाहतोय हे चषक आदरणीय सुधीरजी चेरकर यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. त्याच वेळेला आपण पाहिलं तर या ठिकाणी जे उत्कृष्ट फलंदाज जी बॅट आहे, उत्कृष्ट गोलंदाज जे शूज आहे आणि त्याच वेळेला उत्कृष्ट मॅन ऑफ द जो सिरीज आहे त्याला कूलर आहे, या तीनही गोष्टी आपण पाहतोय आदरणीय जितेंद्रजी गोंधळी यांच्या माध्यमातून आलेले आहेत. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. अगदी ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिलं या ठिकाणी एक सक्सेसफुल होत असताना आणि रसिक प्रेक्षकांचे पाहतोय संपूर्ण दिवसभर जी संख्या आहे ती आतापर्यंत टिकून आहे. किंबहुना या ठिकाणी आपण पाहतोय काही रसिक प्रेक्षक येत आहेत या मैदानावरती. पुन्हा एकदा पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील आणि आता मात्र लेग बिफोर विकेट. बॅट्समन सूरज भागत बॅक टू दी पॅव्हलियन. वेदांत, आपण जर माणगाव किंवा नागोठण्या तालुक्यामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी ग्रामीण असोसिएशन असतात, त्यांच्या सुद्धा एक लॉट त्या ठिकाणी तयार केलेला असतो. तर आपल्या ठिकाणी सुद्धा आपण ग्रामीणमध्ये पाहिलं तर या ठिकाणी खूप चांगले प्लेयर आहेत. तर आपण या ठिकाणी समालोचकांच्या वतीनं अध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना एक विनंती करूया की आपल्या ग्रामीणचा सुद्धा एक संघ तयार करा आणि तो सुद्धा ज्या ठिकाणी लॉट असतो ग्रामीणचा, ग्रामीण असोसिएशनचा त्या ठिकाणी भरा. कारण आपल्याकडे खूप चांगलं क्रिकेट हे मात्र आज खऱ्या अर्थानं या ग्रामीण प्रीमियर लीगच्या निमित्तानं पाहायला मिळालं. तर आपण अध्यक्षांकडून पुन्हा एकदा विनंती करू की नक्कीच आपण विचार करा, कारण आपण त्याच्या अनुषंगानेच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. आपले जे स्थानिक खेळाडू आहे, स्थानिक खेळाडूंना चांगला प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन खऱ्या अर्थानं केलं आणि त्याला योग्य पद्धतीने न्याय देत असताना यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका त्या ठिकाणी आहे. साहिल क्षेत्ररक्षक आणि हा चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. तर आपण पाहतोय अर्थातच 3 षटकांची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 20 धावा गोलंदाज अभयने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आदित्यने 7 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये आकाश बिर्जेनं अर्थातच 1 षटकार आणि 2 चौकारच्या समवेत 17 धावा खर्च केल्या आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत 44 धावा या धावफलकावर ते आलेल्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला माहिती आहे समोरच्या संघामध्ये
ज्या पद्धतीने मी सूरज भगतचं वादळ म्हणालो, अर्थात समोरच्या संघामध्ये जयेश पाटील हे सुद्धा एक वादळ आहे. त्याच्यामुळे दोन्ही संघांमध्ये हे दोन जर खेळाडू आपण पाहिलं तर आताचा हा सामना सूरज विरुद्ध जयेश असं जरी म्हटलं वेदांत तरी काही हरकत नाहीये, कारण दोनकांचा खेळ सुद्धा त्या दर्जाचा आहे, त्या क्वालिटीचा आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये 6 चेंडू मागे 27 धावांची गरज असताना काय बॅटिंग केली जयेशनं आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला या ठिकाणी सेमीफायनल पर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि आज मात्र फायनल मध्ये कोण संघ जाणार आहे? विनय स्टार बेटच्या संघानं ऑलरेडी अर्थातच फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. विनय शिपाई यांचा हा संघ आणि अगदी परफेक्ट सिलेक्शन प्रत्येक प्लेयरचं आणि त्यांना न्याय देत असताना प्रत्येक खेळाडू यावेळेला बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न केला जरूर, परंतु अर्थातच पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहिलं, परंतु पंचांच्या निदर्शनास हा चेंडू वैध आहे, लीगल आहे. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त या ठिकाणी इशारा आलेला नाहीये. तर आपण पाहिलं तर धावसंख्या स्थिर आहे, अर्थातच 44 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही या षटकातील येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या एका चेंडूवर आपण पाहिलं तर निर्धाव आलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, पंतांच्या उजव्या बाजूला मारा. यावेळेला आता मात्र वेट करून मारलेला हा फटका, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेलकम फॉर बाय मितेश. कम ऑन डीजे. वेदांत आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर बॅट्समननं 6 चेंडू जरी निर्धाव घावलेले तर चर्चा होत नाही, परंतु जर गोलंदाजानं 6 षटकार खाले तर अगदी अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये चर्चा होते. त्याच्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं गोलंदाजाची अग्निपरीक्षा असते, हे सुद्धा या ठिकाणी म्हणावं लागेल. यावेळेला आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये डी पॉइंट मध्ये आहे तैनात. सिंगल मात्र या बॉलवरती मिळणार आहे आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या अर्थातच 49 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आदित्य घाडगे याच्या माध्यमातून मात्र टाकण्यात येत आहे. अगदी कमी वयामध्ये आदित्य घाडगेंनी सुरुवात केली टेनिस क्रिकेट खेळायला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आपल्या ग्रामीणमध्ये खेळत असताना खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आणि आज एक आयकॉन खेळाडू म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जो नावलौकिक ज्याने प्राप्त केलेला आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चेंडू मात्र भरपूर उंच गेलेला आहे. त्या ठिकाणी आहे साहिल आणि बॅट्समन आपण पाहिलं तर विवेक. बॅक टू दी पॅव्हलियन. आदित्य घाडगे या षटकातील येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडू मागे आपण पाहिलं तर मोठी फटके येणं फार गरजेचं असणार आहे. स्ट्राईक एंडला अजूनही आपण पाहिलं तर सलामीचा फलंदाज मितेश ठाकूर हा मात्र तैनात आहे. त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा या बामणगाव संघाला आहेत, त्याच्यामुळे ती अपेक्षा पूर्ण करावी लागतील. यावेळेला फटका फसलाय आहे, क्षेत्ररक्षक खाली त्या ठिकाणी झेल होणार का? परंतु मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र मिळते या चेंडूवरती आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 50 धावा नक्कीच एक जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे अर्थात बामणगाव संघानं, कारण 50 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. आणि बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये आपण पाहिलं तर सूरज भगत जाऊन सुद्धा या ठिकाणी मितेश अजूनपर्यंत या ठिकाणी टिकून आहे. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती शिखर धवन एक बाजू धरून ठेवतो, विराट कोहली एक बाजू धरून ठेवतो, रोहित शर्मा एक बाजू धरून ठेवतो, त्याच प्रकारची बाजू या ठिकाणी आपण पाहतोय मितेशने माकडं या ठिकाणी धरून ठेवलेली आहे. या षटकातील येणारा 1 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. या एका चेंडू मागे स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर जगदीश आहे, सुजित आहे. सुजित वर या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर खोल टप्प्याचा, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. 4 षटकांची सांगता मात्र झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 50 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही 1 ओव्हर मात्र बाकी आहे. या ओव्हरमध्ये पाहिलं तर 20 ते 25 धावा वेदांत घ्याव्याच लागतील, तरच या ठिकाणी टफ फाईट स्कोर मात्र होऊ शकेल. कारण आपण या मैदानाचं अनालिसिस पाहिलं तर 5 षटकांमध्ये ॲव्हरेजली 70 ते 75 धावा होत असतात. त्याच्यामुळे या ठिकाणी 70 धावा कराव्याच लागतील. 50 धावा ऑलरेडी या धावफलकावरती आलेल्या आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं मॅन ऑफ द मॅच साठी आपण अर्थातच जे मॅन ऑफ द मॅच हेल्मेट पाहतोय, हे हेल्मेट सुद्धा फार सेफ्टीसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे.
कारण वेदांत आपण शिकण्यासाठी जवळपास 15 वर्ष घालवतो, तदनंतर स्ट्रगल नोकरी मिळण्यासाठी 2-3 वर्ष स्ट्रगल करतो, प्रपंच आपला थाटतो, परंतु एक सेकंद सुद्धा आपल्याला पुरेसा आहे. एका सेकंदामध्ये बरेचसे ॲक्सिडेंट आपण पाहतो, अर्थातच या ठिकाणी होत असतात आणि त्यालाच आपण या ठिकाणी अर्थातच सेफ्टी देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आदरणीय जितेंद्रजी गोंदे यांच्या माध्यमातून केलेलं आहे. हेल्मेट अर्थात या स्पेलिंगचा विचार केला तर HELMET अशी ही स्पेलिंग आहे. तर या स्पेलिंगमध्ये सुद्धा बरेच अवयव जे महत्त्वाचे आहेत ते दडलेले आहेत. त्यातील H म्हणजे आपले हेड, डोकं नक्कीच महत्त्वाचं आहे. नंतर असतो तर ई म्हणजे इयर म्हणजे आपले कान आहेत. एलचा आपण विचार केला तर लिप्स म्हणजे अर्थातच आपले ओठ. नंतर एम आहे, या एमचा सुद्धा आपण विचार केला तर माउथ म्हणजे आपलं तोंड आहे. पुढील पुन्हा ई येतोय, तर त्या ईचा विचार केला तर आपले आईज अर्थात डोळे महत्त्वाचे आहेत. आणि टीचा विचार केला तर टीथ म्हणजे आपले दात. म्हणजे या हेल्मेटच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा जे आपले महत्त्वाचे अवयव आहेत ते मात्र लपलेले आहेत आणि त्याला कवच किंवा त्याला सेफ्टी देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं आदरणीय जितेंद्रजी दादा यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा त्याचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. एक वेगळीच संकल्पना, वेगळा उपक्रम आपण या ठिकाणी पाहिलात. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी अर्थात मितेश बाद झाल्यानंतर आता नवीन बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतोय. या बॅट्समनचा सुद्धा आपण विचार केला तर आपल्या पंचक्रोशीमध्ये खूप नावाजलेला हा बॅट्समन आहे. कारण 2 ते 3 वर्षापूर्वी मी याचा खेळ पाहिला होता. ज्या पद्धतीनं आपल्याकडे जे टॉपचे प्लेयर आहे त्यापैकी हा फलंदाज आहे. परंतु आता आपण 1-2 वर्षामध्ये पाहिलं तर क्रिकेटपासून बरेच तो दूर आहे. कारण त्यांच्या संघामधून मी फार कमी खेळताना पाहिलेलं आहे. बरीचशी कारणं असू शकतात क्रिकेटपासून दूर होण्याची. फिजिकली मेंटेन नसावा किंवा अजून नोकरी धंद्यानिमित्त तो बाहेर असावा. त्याच्यामुळे जी प्रॅक्टिस नाही आहे परंतु त्याच्याकडे खूप चांगला क्लास आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो त्याच्या बॅटमधून मोठे मोठे फटके सातत्यानं येत असतात. तर त्याच्या समोर अर्थात आपण पाहिलं तर या ठिकाणी सुजीतच्या समोर गोलंदाज आहे महेशचा सुद्धा आपण विचार केला तर पूर्वी SR कडून या संघाकडून सातत्यानं खेळायचा, परंतु आता मात्र कुठेतरी क्रिकेटपासून तो खूप दूर आहे. SRच्या अगोदर सुद्धा आपण विचार केला तर आझाद गुरु या संघाकडनं सुद्धा तो खेळायचा. तर त्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि आज मात्र ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये तो यूज करावा लागेल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर सुजीतच्या बॅटमधून येतोय हा षटकार. वरती आलेले आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 56 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा परंतु या ठिकाणी फटका फसलाय. आदित्य आहे या ठिकाणी आणि पाहिलं तर या ठिकाणी बॅट्समन सुजित बॅक टू दी पॅव्हलियन. थँक्यू आशुतोष. आपण या प्रीमियर लीगचं उद्दिष्ट पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी जे स्थानिक खेळाडू आहेत यांना मोठं होताना पाहायचं आहे. सर्वांची इच्छा आहे कारण आपण जे नामांकित खेळाडू अर्थातच महाराष्ट्रामध्ये पाहतो हे या स्टेजवरनच गेलेले आहेत. त्यांना डायरेक्ट कोणी व्यावसायिक स्पर्धेमध्ये लिहिलं नाहीयेत. आपल्या अर्थात पंकज जाधव जर पाहिलं तर नक्कीच मी JSM कॉलेज असताना तो सातत्याने त्या मैदानावरती प्रॅक्टिस करायला येत असायचा. त्यांनी स्वतःमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट केली ना आज आपण पाहतोय भारताच्या संघामध्ये सुद्धा त्याने खऱ्या अर्थानं खेळलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी ही मित्रांनो एक स्टेज आहे. ही स्टेज आपण क्रॉस केली तर खऱ्या अर्थानं नेक्स्ट स्टेपला आपण जाऊ शकाल. त्याच्यामुळे बरेच वेदांत आपण क्रिकेटर पाहतोय 50 ते 60 वर्ष खेळतात परंतु त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होत नाही किंवा ते वरती जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला एक काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. यावेळेला आपण पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर पंचांच्या माध्यमातून स्वरचेंडूचा इशारा येतोय. धावसंख्येत अतिरिक्त 1 ने भर 57 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही एक स्टेज आहे. ही मात्र प्रत्येक खेळाडूने लक्षात ठेवायचं आहे. येथून जर आपला परफॉर्मन्स बहरला फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर या ठिकाणी अर्थातच सराई गावातील राज तुरे ज्या राज तुराने आज संपूर्ण दिवसामध्ये प्रत्येकाला प्रभावित केलेलं आहे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल अगदी दोनही आघाड्यांवरती खूप चांगला क्रिकेट केलं. अशी बरीच नावं आहेत जे आज संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगला खेळ केलेला आहे. यावेळेला आपण पाहिलं तर फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं. चेंडू सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावा मात्र मिळणार नाहीयेत. धावसंख्या स्थिर आहे ते म्हणजे 57.
येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती आता जर आपण पाहिलं तर चेतनला मोठे फटके मात्र खेळावे लागतील, कारण समोरच्या संघामध्ये खूप चांगले बॅट्समन आहेत, नावाजलेले बॅट्समन आहेत. त्याच्यामुळे या 2 चेंडूमागे 2 षटकार जर आले तर एक चांगला स्कोर मात्र होऊ शकेल. यावेळेला नक्कीच एक चांगला फटका आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल या चेंडूवरती मिळणार आहे. आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 58 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटला अंतिम चेंडू आहे. नवीन आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितोय, अर्थातच सेमीफायनल नंबर 2 हा सामना सुरू आहे. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये विनय स्टार भेडसे हा संघ अर्थात अंतिम फायनल मध्ये गेलेला आहे. संघमालक विनय शिपाई यांचा हा संघ आणि त्यांच्या समवेत त्यांचा प्रतिस्पर्धी संघ कोणता जाणार आहे याचं उत्तर आपल्याला नक्कीच द्वितीय सत्रानंतर मिळणार आहे. तर यावेळेला आपण पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंड वरती खानाव गावातले खेळाडू अमित शिपाई बाबू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. अर्थात घोटवड्याच्या मैदानावरची जी फलंदाजी मला अजूनही आठवते, खूप चांगली बॅटिंग केली होती. अगदी 13 चेंडू मागे ज्याने 55 धावा केल्या होत्या तोच बॅट्समन आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला अमोल, जिला अमोल म्हणतात, अमित म्हणतात, बाबू म्हणतात, अशी बरीचशी नावं आहेत. परंतु खानाव संघाकडनं बरेच वर्ष त्यांनी खूप चांगलं नेतृत्व केलं, खूप चांगली बॅटिंग केली आणि आज सुद्धा आपण पाहतोय बामणगाव संघाकडून खेळत असताना. यावेळेला पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर त्या ठिकाणी साहिल आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करणार का आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न सुद्धा करत आहेत आणि आता आपण पाहिलं तर तिसरी धाव घेत असताना या ठिकाणी रनआउट स्वरूपात बाबू मात्र बाद होतोय. 5 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. पूर्वाधारच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना बामणगाव संघानं 60 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 61 धावांचं लक्ष आहे, ते म्हणजेच अर्थात म्हात्रे ब्रदर्स करू या संघासमोर. तर या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर 60 धावा आशुतोष आपण पाहिलं तर 60 धावा सुद्धा पुरेशा आहेत, कारण या ठिकाणी जर चांगली गोलंदाजी केली तर ह्या धावा आपल्यासाठी सफिशियंट आहेत. परंतु प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर म्हात्रे ब्रदर्स कुरुल आहे, या संघामध्ये सुद्धा खूप चांगले बॅट्समन आहेत. तर या द्वितीय सत्रामध्ये या धावा पूर्ण होणार की नाही होणार हे सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय अर्थातच सिव्हिल इंजिनियर आशुतोष पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद निशांत. आपण पाहतोय ग्रामीण प्रीमियर लीग पर्व पहिलं आहे आणि या पहिल्या पर्वाचा आपण पाहतोय अंतिम दिवस. गेल्या 3 दिवसापासून आपण पाहिलं तर सुरेख अशी स्पर्धा या मैदानावर रंगते आणि खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर एक सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. ग्रामीण प्रीमियर लीग अर्थात कुरुळ ते चिंचोटी या विभागातील पहिली वैली स्पर्धा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर श्रेय नक्कीच हे कमिटीच्या मेंबर्सला दिलं पाहिजे, कारण का त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर जरूर एक चांगल्या प्रकारची मेहनत केली या स्पर्धेसाठी. तर नक्कीच दुसऱ्या सत्राला ते सुरुवात होणार आहे. दुसऱ्या सत्राचा आपण जर विचार केला तर म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला 61 धावांची गरज आहे. 5 षटकांमध्ये जयेश पाटील आणि प्रसाद पाटील सलामीची जोडी आपण पाहतोय, ज्याने मागील सामन्यामध्ये जर विचार केला तर जबरदस्त अशी कामगिरी केली म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघासाठी. अर्थात कर्णधार जयेश पाटील वर पूर्णपणे जबाबदारी असेल ती अर्थात म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाची. तर दुसरीकडे जर विचार केला तर नवव्या क्वीन एंजल बामणगाव आपण पाहतोय. जरूर एक पहिल्या दिवशी या संघाने एक जबरदस्त खेळ करत सुपर 8 मध्ये दाखल झाला होता. पाणी घेऊन जायचं आहे मैदानामध्ये. स्वयंसेवक कृपया मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. येणारे आपण पाहिलं तर 30 चेंडू जिंकण्यासाठी 61 धावांची गरज असताना बघूया इथे जयेश पाटील आणि प्रसाद पाटील हे 2 फलंदाज कशा पद्धतीने कामगिरी करतील. पहिले 2 षटकं पॉवर प्लेचे असणार आहेत, त्यामुळे पॉवर प्लेच्या षटकामधील जरूर एक चांगल्या प्रकारची फटकेबाजी होणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा येणं
गरजेचं असणार आहे म्हात्रे ब्रदर्स स्कूल संघासाठी. तर दुसरीकडे विचार केला तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक आपण पाहतोय नव्या एंजल बामणगाव संघाकडून मितेश ठाकूर येतोय, जो की आपण पाहिलं तर आपल्या विभागातील एक अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने खऱ्या अर्थाने जर विचार केला तर लेदर क्रिकेटमध्ये एक चांगली कामगिरी केली आहे. आणि आज आपण बघूया या महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल. अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतो विनय स्टार भेडसे संघाने इथे प्रवेश केलेला आहे. या सामन्यामध्ये बघूया इथे कोणता संघ विजय होतोय आणि अंतिम सामन्यामध्ये विनय स्टार भेडसे संघासमोर कोणता संघ खेळतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतो राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवर आपण पाहतो इरादे स्पष्ट केले जयेश पाटीलने, चेंडू आर पार षटकार. पाटील मात्र आज नक्कीच एक आपल्या मूड मध्ये दिसतोय. आपल्या खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जो काही क्लास आहे तो नक्कीच क्लास पूर्णपणे दाखवत असताना यावेळी खराब चेंडू आपण पाहतोय. पूर्णपणे आपण पाहतोय थोडासा गोलंदाज दिशाहीन पद्धतीची गोलंदाजी करतोय. स्वेर चेंडू अर्थात कल्पेश सर स्वेर चेंडू घोषित करतात. अवांतर स्वरूपाने धाव फलकावर एक धाव येते. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 7 धावा धाव फलकावर लागतायत. षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये जरूर एक चांगली सुरुवात पाहायला मिळते ती अर्थात म्हात्रे ब्रदर्स स्कूल संघाच्या माध्यमातून. या पद्धतीची फलंदाजी झाली तर नक्कीच कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर सरकेल तो अर्थात नव्या क्वीन एंजल बामणगाव संघ. परंतु इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाज मितेश ठाकूर याला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अप्रतिम फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. आपण पाहतोय जयेश पाटील नावाचं वादळ आपण पाहतोय मैदानामध्ये घुमतंय. नक्कीच हे वादळ जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत म्हात्रे ब्रदर्स स्कूल हा संघ नक्कीच पूर्णपणे भक्कम स्थितीमध्ये असणार. त्यामुळे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आतापर्यंत एक चांगली सुरुवात पाहायला मिळते ती अर्थात म्हात्रे ब्रदर्स स्कूल संघाच्या माध्यमातून. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती अर्थात बिनबाद 11 धावा धाव फलकावर लागतायत. चांगली सुरुवात आपण पाहतोय. जयेशने पूर्णपणे आपण पाहतोय जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. राईट राऊंड द विकेट. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय फलंदाज जयेश पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का म्हात्रे ब्रदर्स स्कूल संघाला. पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. 61 धावांचा पाठलाग करत असताना म्हात्रे ब्रदर्स स्कूल संघाला मात्र एक मोठा धक्का लागलाय. तर सर्व रसिक प्रेक्षकांना एक सूचना असेल की ज्या रोडमध्ये बाईक आहेत त्या कृपया हटवायच्या आहेत. आता मात्र आपण पाहिलं तर एक महत्त्वाचे प्रमुख पाहुणे अर्थात सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं इथे आगमन होणार आहे. तर विनंती असेल की आपण ज्या रोडमध्ये बाईक पार्क केल्या आहेत त्या कृपया हटवायच्या आहेत. तर आले आले आपण पाहतोय आकाशच्या बॅटमधून एक मात्र मोठा फटका येतोय. 4 धावा जरूर या चेंडूवर वसूल केल्यात आकाशने आणि संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 15 धावा धाव फलकावर येत आहेत. आले आले आपण पाहतोय एक चांगलं स्वागत केले मितेशचं चौकाराने आकाश बिर्जियाने. नक्कीच अशाच पद्धतीची फलंदाजी करावी लागेल आकाशला, कारण का 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. या सामन्यामध्ये जर विचार केला तर खूप महत्त्वाचा सामना आहे.
थेट आपण पाहिलं तर अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करायचा असेल तर सामना जिंकणं इथं महत्वाचं आहे. परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय पूर्णपणे आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटचा नक्कीच अपील केला होता, परंतु इथे मात्र पंच अबेड फेटाळतायत. निर्धाव उचूंची जरूर सांगता होते. संघाची धावसंख्या मात्र इथे स्थिरावेल ती अर्थात 15 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं प्रगतीपथावर असताना अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. त्यामुळे आपण पाहिलं तर कुठेतरी एक चांगली धावसंख्या जरूर लगावले ते अर्थात मात्र ब्रदर्स कुरुळ संघाने, परंतु एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा गमावले. त्यामुळे आपण पाहिलं तर सामना पूर्णपणे दोन्ही संघांकडे आहे. 50-50 सामना आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये कोणी जिंकू शकतो. एक अतिटेरीची लढत नक्कीच मैदानावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार यात कोणतीच शंका नसणार आहे. षटकातील शेवटचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका आपण पाहतो यावेळी आकाशच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपण पाहतोय तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 2 धावा जरूर आपल्या संघासाठी सेव्ह केल्यात. भूषण पवार आपण पाहतो नक्कीच मल्याण गावचा हा सुपुत्र. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. ह्या धावा खूप महत्वाच्या आहेत. एका षटकाचा इथे खेळ समाप्त होईल आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय मात्रे ब्रदर्स कुरुळ संघाची धावसंख्या 1 बाद 17 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि पॉवर प्लेचं शेवटचं षटक आपण पाहतोय स्वतः कर्णधार सूरज भगत येतोय गोलंदाजीसाठी. नव्या क्वीन एंजल बामणगाव संघाने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर या ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये नक्कीच एक वर्चस्व गाजवलंय. त्यामुळे या सामन्यामध्ये नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल त्यांना जर अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर. नक्कीच सूरज भगत फलंदाजी करत असताना थोडासा नक्कीच या सामन्यामध्ये कुठेतरी बॅकफुटर सापडला, परंतु आता मात्र गोलंदाजी करत असताना बघूया कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय प्रसाद पाटील पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आकाश बिर्जे. एकसष्ट धावांचा पाठलाग करायचा आहे तो अर्थात मात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला. आतापर्यंत विचार केला तर एका षटकाचा इथे खेळ समाप्त झालाय. एका षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 17 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र आपण पाहतोय पॉवर प्लेचं शेवटचं षटक. या पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात बघूया किती धावा जमा करतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय अलॉंग द आपण पाहिलं तर बॅक टू द बॉल खेळून काढलेला फटका. नक्कीच विवेक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहतोय 1 धाव जरूर येते. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 18 धावा धावफलकावर येत आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येईल गोलंदाज सूरज भगतच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु जर विचार केला तर षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आपण पाहतो 18 धावा धावफलकावर येत आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. झेल होणार का? झेल मात्र होत नाहीये. चेंडू नो मॅच लँड रिजन मध्ये. नक्कीच इथे मात्र एक जीवदान मिळालंय ते अर्थात आकाश बिर्जे याला आणि या जीवदानाचा पुरेपूर जरूर उपयोग घ्यावा लागेल. 2 धावा जरूर मिळणार या चेंडूवर. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 20 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही आपण विचार केला तर 41 धावांची गरज असणार आहे ते अर्थात मात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला 20 धावा जरूर धावफलकावर आल्यात. षटक क्रमांक अजूनही आपण पाहतोय दुसरं चालू आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. या दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू चांगला फटका आपण पाहतोय आकाशच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय आकाश बिर्जेचा झेल सोडला आणि नक्कीच त्याच्या दुसऱ्या चेंडूवर आपण पाहतो एक मोठा फटका पाहायला मिळतोय. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं समीकरण खूप महत्वाचं असतं, परंतु इथे मागील चेंडूवर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर आता मात्र आकाश त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावर येत आहेत. मेडिकल घेऊन जायचं आहे, स्प्रे घेऊन जायचं आहे मैदानामध्ये.
थोडं खेळाडूला आपण पाहतोय थोडीशी दुखापत झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय क्रॅम्प आलेला दिसतोय खेळाडूवर. ग्रामीण असोसिएशन प्रीमियर लीग 2022च्या माध्यमातून आपण पाहतोय एक सुरेख अशी स्पर्धा. या स्पर्धेचं आपण पाहतोय पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षात एक नक्कीच एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. या मैदानावर सांगतेकडे वाटचाल करते स्पर्धा. कृपया रोडवर ज्या बाईक आहेत त्या कृपया हटवायच्या आहेत. प्रमुख पाहुण्यांचं इथे नक्कीच आगमन होणार आहे, त्यामुळे सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती असेल की आपण रोडवरच्या बाईक हटवायच्या आहेत. विनय स्टार भेरसे संघाने आपण पाहतोय अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय. नक्कीच विनय स्टार भेरसे संघाचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आणि संपूर्ण लीग स्पर्धेमध्ये जर विचार केला तर जरूर एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कारण का जर विचार केला तर नामवंत संघांना त्यांनी पराभूत करत नक्कीच एक अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय. मग आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळाली त्यांच्या संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या स्थितीमध्ये संघ जाऊन पोहोचला विनय स्टार भेरसे संघ. परंतु हा सामना देखील खूप महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर जो संघ जिंकणार आहे तो नक्कीच त्या संघासमोर अंतिम सामना खेळणार आहे. त्यामुळे कुठेतरी आपण जर विचार केला तर दोन्ही संघांसाठी एक महत्त्वपूर्ण सामना असणार आहे. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत विचार केला तर सूरजने 7 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला, अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 24 धावा धावफलकावर आतापर्यंत लागल्यात. चांगली धावसंख्या जरूर म्हणता येईल. चांगली सुरुवात करून दिली होती ती अर्थात जयेश पाटील याने, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे डावाला एक चांगली सुरुवात नक्कीच आकाश बिर्जेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यामध्ये आपण पाहिलं तर आकाशला एक जीवदान सुद्धा मिळालं. 21 चेंडूंमध्ये अजूनही आपण पाहिलं तर 37 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला पूर्णपणे आपण पाहतो या 2 फलंदाजांना जबाबदारी घ्यावीच लागेल. म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाचे षटकातील फ्रीज चेंडू गोलंदाज सूरज याचा यावेळी चेंडूला सन्मान दिलाय. चांगला चेंडू आहे, त्या चांगल्या चेंडूला नक्कीच रिस्पेक्ट देणं देखील तितकंच महत्त्वाचं क्रिकेटमध्ये. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय मैदानावर आकाशच्या माध्यमातून पूर्णपणे आपण पाहतोय चेंडूला रिस्पेक्ट दिलाय, सन्मान दिलाय. 1 धाव जरूर आली या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती अर्थात 25 धावा धावफलकावर येत आहेत. 25 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघ नक्कीच एक चांगल्या पद्धतीची खेळी आपण पाहतो या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळते. चांगला चेंडू आपण पाहतोय, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळते. ते अर्थात सूरज भगतच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. चौकार आल्यानंतर आपण पाहतो नंतरचे 2 चेंडू नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळतात. आता मात्र आपण पाहतो शेवटचा 1 चेंडू येणं बाकी असेल या षटकातील. कृपया रोडवरच्या बाईक हटवायच्या आहेत. नक्कीच इथे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय मोठा फटका आपण पाहतोय प्रसादच्या बॅट मधून आणि नक्कीच परंतु तिथे भूषण पवार त्यांना दिसतोय आणि फलंदाज प्रसाद पाटीलची खेळी संपुष्टात. दुसरा धक्का म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला.
तिसरं चालू आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतो आकाश बिर्जे पाहायला मिळतोय. आकाश बिर्जेवर पूर्णपणे जबाबदारी आपण पाहतोय मात्रे ब्रदर्स कुरुळ संघाची. राईट राऊंड द विकेट आणि आकाशच्या बॅट मधून एक मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर. आकाश बिर्जे ब्रँडेड फटका, षटकार. बत्तीस धावा धाव फलकावर लागतात. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं प्रगती पथावर असताना एक चांगली कामगिरी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज ऋषभ याचा. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं कुठेतरी आपण पाहिलं तर भुजकाळात टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची जरूर यावेळी सांगता होईल. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ती अर्थात 32 पर्यंत. नक्कीच इथे आमदार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. महेंद्र शेठ दळवी साहेब नक्कीच आपण पाहतोय अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार. चांगला चेंडू आपण पाहतोय, या प्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय. एक खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक षटकार आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू तितकंच निर्धाव टाकणं सोपं नसतं, परंतु इथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर इथे पूर्णपणे एक अचूक टप्पा भेदक मारा मात्र म्हणावा लागेल गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र ते स्थिरावेल 32 पर्यंत. अजूनही आपण पाहतो या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूवर पूर्णपणे महत्वाचे असणार आहेत. त्या अर्थात या सामन्यामध्ये षटकातील पुढील चेंडू गोलंदाज ऋषभ याचा. राईट राऊंड द विकेट. पुन्हा एकदा पाहतो या प्रतिम दर्जाचा चेंडू. तिसरा चेंडू निर्धाव फेकतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक षटकार आल्यानंतर नंतरचे 3 चेंडू नक्कीच एक चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. ऋषभचं कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक आपण पाहतोय. षटकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहतो डगमगला नाही आहे गोलंदाज, कारण का आपण पाहिलं तर षटकार आल्यानंतर थोडासा गोलंदाज प्रेशरमध्ये असतो, परंतु प्रेशर पूर्णपणे रिलीज केले. त्या अर्थात गोलंदाज ऋषभ याने शेवटचा 1 चेंडू बाकी आहे या षटकातील आणि शेवटचा चेंडूवर आपण जर पाहिलं तर बघूया किती धावा जमा करतोय तो अर्थात आकाश बिर्जे. चांगला चेंडू आपण पाहतो आणि तितका चांगला फटका यावेळी फाईन लेगला शोधून काढलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, 4 धावेसाठी. खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 36 धावा धावफलकावर लागल्यात आणि आता मात्र आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज असणार आहे. ती अर्थात म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला. अर्थात आपण जर विचार केला तर 12.5च्या सरासरीने इथे सरासरी महत्वाची असणार आहे. प्रत्येक षटकामध्ये 12.5 ची सरासरी राखणं गरजेचं आहे म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला. परंतु इथे आपण पाहिलं तर बघूया इथे षटक क्रमांक 4 षटक कोण घेऊन येतोय. अर्थात आपण पाहतोय नव्या क्वीन एंजल बामणगाव संघाकडून आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक आपण पाहतोय स्वतः कर्णधार सूरज भगत. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच सूरज भगत ने मागील षटकामध्ये केवळ 8 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केली होती. अर्थात प्लॉपच्या षटकामध्ये नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तोच गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. परंतु यावेळी बघूया एक महत्त्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शुभम पाटील ऑन स्ट्राईक आपण पाहतोय, जो की आपण पाहिलं तर जरूर एक चांगला फलंदाज आहे, परंतु आता मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये त्याला एक चांगली खेळी करणं गरजेचं आहे. कारण का म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला जर अंतिम सामन्यामध्ये पोचवायचं असेल, स्वतःच्या संघाला जर इथे जिंकवायचं असेल तर नक्की शुभमवर पूर्णपणे इथे जबाबदारी घेणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी आपण पाहतोय 25 धावांची गरज असणार आहे. हे षटक खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सूरज याचा आणि पहिला चेंडूवर आपण पाहतोय शुभमने दाखवून दिले एक चांगला फलंदाज का ओळखला जातो या विभागातील. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार.
आता मात्र आपण पाहतोय मात्रे ब्रदर्स कुरुळ संघाचा पेंडॉल मध्ये थोडंसं आपण पाहिलं उत्साहाचं वातावरण, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतोय जयेश पाटीलची विकेट जेव्हा गेली होती तिथे थोडंसं आपण पाहिलं तर पेंडॉल थोडंसं नाराज व्यक्त केली होती. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच हे शुभम आणि आकाशने एक जबाबदारी घेतली आपल्या संघासाठी. आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर सूरजवर हल्लाबोल चढवलाय. सूरजला आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिलीत तर या 6 धावेच्या मदतीने 42 धावा धावफलकावर लागतायत. यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच ॲज पर रोल नंबर 22 इट्स अ वाईट डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 अन्वये आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच स्वेअर आहे. कुठेतरी आपण पाहतोय गोलंदाजावर थोडंसं आता प्रेशर आहे, त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर लाईन अँड लेंथवर गोलंदाज बिघडतोय आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या एका धावेने जाऊन पोहोचेल ती अर्थात 43 धावा धावफलकावर येतील. चांगला फटका आपण पाहतो शुभमच्या बॅट मधून, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज शुभम पाटीलची खेळी संपुष्टात. तिसरा धक्का लागेल तो अर्थात मात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला एक षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर जर विचार केला तर कुठेतरी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि पूर्णपणे विचार केला तर शुभम पाटीलला इथे तंबूत पाठवलं आणि संघाची धावसंख्या मात्र इथे जाऊन पोहोचेल ती अर्थात 3 बाद 43 धावा धावफलकावर लागतायत. बघूया नवीन फलंदाज मैदानामध्ये मात्रे ब्रदर्स कुरुळ संघाकडून इथे कोणता फलंदाज मैदानामध्ये एंट्री करतोय. चांगला कमबॅक म्हणता येईल गोलंदाज सूरज भगतच्या माध्यमातून, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक षटकार आल्यानंतर नंतरचा चेंडू स्वेअर फेकला होता, परंतु त्यानंतर आपण पाहतो एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केले. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय आदेश पाटील. आपण पाहतोय नवीन फलंदाज शुभम पाटील बाद झाल्यानंतर आदेशला आणि आकाश बिर्जेला नक्कीच एक इथे चांगल्या प्रकारची खेळी करावी लागेल. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 18 धावांची गरज असणार आहे म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला. तर नक्कीच आकाश बिर्जेवर पूर्णपणे जबाबदारी. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे झेल होणार का? झेल मात्र घेतली जाते आणि फलंदाज आकाश बिर्जे सुद्धा बॅक टू द पॅव्हिलियन. 4था धक्का म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघाला. आकाश बिर्जे जो की आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता, तो मात्र आता मात्र तंबूत परतोय आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय ब्रिजेश साळावकर येतोय मैदानामध्ये. ब्रिजेश सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला फलंदाज आहे, ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय आदेश पाटील. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय नवीन फलंदाज आहे, त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर थोडासा आता मात्र म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघ बॅकफुटवर सरकलाय, जिथे खऱ्या अर्थाने वाटत होतं की नक्कीच म्हात्रे ब्रदर्स कुरुळ संघ सहजरित्या या सामन्यावर प्रभुत्व गाजवतो की काय, परंतु आता मात्र जर विचार केलात तर नक्कीच सूरजने इथे कमबॅक केले. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर हा चेंडू नक्कीच हॅट्रिक चेंडू आपण पाहतोय, परंतु इथे हॅट्रिकची संधी जरूर आहे. आणि इथे काय घडलंय? साधा सोपा झेल सोडलेला आहे सूरजने, जिथे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिलं तर झेल पकडणं तितकंच महत्त्वाचं आहे, परंतु आता मात्र झेल सोडलेला आहे. एक धाव जरूर येते या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावर येत आहेत. येणारे 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 17 धावांची गरज असणार आहे. सामना अजूनही आपण पाहिलं तर दोन्ही संघांकडे आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर जरूर एक रंगतदार सामना रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आपण पाहतोय मैदानावर. म्हात्रे ब्रदर्स कुरुळ विरुद्ध नव्या क्वीन एंजल बामणगाव या दोन संघांदरम्यान लढत आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू राईट मोर द विकेट. चांगला फटका आपण पाहतोय
एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाज सूरज भगतच्या माध्यमातून एक धाव जरूर आली या चेंडूवर. एका धावेने आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्थात 45 धावा धावफलकावर आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू येणं बाकी आहे या चौथ्या षटकातील. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे कारण का अजूनही जर विचार केला तर 16 धाव्यांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. येणारे 7 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर हा चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे या सामन्यामधील 1 टू गो षटकातील शेवटचा चेंडू. आणि फुलटॉस चेंडू आपण पाहतोय आणि आदेशच्या बॅट मधून एक घणाघाती फटका, षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय. गिरीश पाटील ग्रामपंचायत सदस्य बेलोशी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आदेश पाटील साठी ते 100 रुपयाचं पारितोषिक, 500 रुपयाचं पारितोषिक. जरूर एक अप्रतिम फटका आलाय तो अर्थात आदेश पाटीलच्या बॅट मधून. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. आता मात्र पूर्णपणे आपण पाहतोय सामन्याला रंगतदार आले. सामना कुठे होता आणि कुठे नेऊन ठेवलाय तो अर्थात फलंदाज आदेश पाटील याने, कारण का हा चेंडू खूप महत्वाचा होता. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावेची गरज असणार आहे मात्र ब्रदर्स कुरुल संघाला. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 4 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय मात्र ब्रदर्स कुरुल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती अर्थात 4 बाद 51 धावा धावफलकावर लागल्यात अर्थात 51 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा षटक आपण पाहतोय गोलंदाज भूषण पवारच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केलाय कर्णधार सूरज भगत याने. त्यामुळे कुठेतरी जर विचार केला तर भूषणला 10 धावा सेव्ह करायच्या असतील तर अचूक टप्पा, भेदक मारा, धावांपासून इथे संघर्ष करावा लागेल तो अर्थात भूषण पवारला नक्कीच. कारण का एक आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण सामना आहे. सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. या सामन्यामध्ये जो जिंकणार आहे तो नक्कीच अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे ब्रिजेश साळावकर आणि आदेश पाटील या 2 फलंदाजांना कुठेतरी आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती अर्थात गोलंदाज भूषण याला. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय कुठेतरी फसवलेला चेंडू आपण पाहतोय. 22च्या स्वरूपाने आपण पाहतोय एक धाव जरूर येते. या एका धावीनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 52 धावा धावफलकावर येतील. चांगला चेंडू आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणता येईल ती अर्थात गोलंदाज भूषण पवार याची, कारण का आता मात्र आपण पाहतोय 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच सामना दोन्ही बाजूंकडे आहे, दोन्ही संघांकडे आहे. 50-50 सामना आपण पाहतोय. कोणीही जिंकू शकतो. क्रिकेट आहे, कारण का जर आपण विचार केला तर क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा सुद्धा निघत असतात तर 6 चेंडूमध्ये एकही धाव होऊ शकत नाही आहे. कारण का हेच आहे क्रिकेट, अनिश्चितचा खेळ आहे मित्रांनो. जरी इंग्लंड देशाचा राष्ट्रीय खेळ असला तर नक्कीच भारतामध्ये खूप लोकप्रिय का झाला, कारण का टेनिस क्रिकेटमध्ये जर विचार केला तर आज एप्रिल महिना आहे. आज एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा टेनिस क्रिकेट स्पर्धा खूप ठिकाणी आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र आपण पाहतोय आदेश ब्रँडेड फटका, षटकार. आदेशने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत. कम ऑन डीजे. मात्र ब्रदर्स कुरुल संघाने आदेशला का खरेदी केलं याचं उत्तम पारितोषिक आपण पाहिलं तर नक्कीच मैदानामध्ये सिद्ध करत असताना, कारण का आपण जर पाहिलं तर या खेळाडूकडे मोठमोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये हा माहीर असलेला फलंदाज आणि त्यासाठी संघामध्ये स्थान आहे आणि त्याचं उत्तम पारितोषिक आपण पाहतोय. प्रात्यक्षिक नक्कीच मैदानामध्ये सादर करत असताना येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र केवळ 3 धावांची गरज असणार आहे मात्र ब्रदर्स कुरुल संघाला. पूर्णपणे आपण पाहतोय आता मात्र भक्कम स्थितीमध्ये दिसतोय मात्र ब्रदर्स कुरुल संघ, कारण का ज्या पद्धतीने जर विचार केला तर पहिलं सुरुवातीला विचार केला तर जयेश बाजानंतर कुठेतरी वाटत होतं की बामणगाव संघ पूर्णपणे वर्चस्व गाजवणार की काय, परंतु नाही, कारण का क्रिकेट आहे. नक्कीच मात्र ब्रदर्स कुरुल संघामध्ये सुद्धा चांगले फलंदाज आहेत आणि ते त्यांनी दाखवून दिले या सामन्यामध्ये. षटकातील पुढील चेंडू आपण पाहतोय गोलंदाज भूषण पवार याचा. आता मात्र कुठेतरी गोलंदाज थोडासा प्रेशराइज असणार. रॅटम ओव्हर द विकेट. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू
चांगलं कमबॅक आपण पाहतोय. आदेश मात्र आपण पाहिलं तर इथे 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना मोठे स्ट्रोक खेळणं गरजेचं नाही आहे. तरी सुद्धा आपण जर विचार केला तर मोठे स्ट्रोक लगवायचे आहेत असा या इराद्यानेच मैदानामध्ये आलाय. त्या पद्धतीने जर विचार केला तर आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावेची गरज असणार आहे, ती अर्थात मात्र ब्रदर्स कुरुल संघाला. त्यामुळे कुठेतरी आपण पाहिलं तर हा चेंडू खूप महत्वपूर्ण असणार सामन्यामध्ये. अजूनही सामना जर विचार केला तर रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि यावेळी मात्र आपण पाहतो 1 धाव जरूर येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार. जरूर एक चांगला थ्रो पाहायला मिळतो. 1 धाव जरूर येते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय 59 धावा धावफलकावर आल्यात. येणारे 2 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. बघूया कशा पद्धतीची कामगिरी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक आपण पाहतोय चेंडूवर पाहायला मिळते, अर्थात भूषण पवारच्या माध्यमातून. कारण का एक षटकार आल्यानंतर त्यानंतरचे 2 चेंडू जर विचार केला तर नक्कीच एक चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळालेत. अजून एक अचूक टप्पा आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज आपण पाहतोय. मात्र ब्रदर्स कुरुल संघाला एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. एक अतितडीचे लढत आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर हृदयाची धडधड वाढवणारा सामना. नक्कीच एक सुरेख असा सामना आपण पाहतोय मैदानावर पाहायला मिळतोय. सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच रसिक प्रेक्षकांची मन जिंकणारा हा सामना आपण पाहतोय. 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मैदानामध्ये काय घडलंय. जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 2 चेंडूमध्ये 2 धावेची गरज होती. या चेंडूवर मात्र ब्रिजेश साळावकर कडनं आपण पाहिलं तर थोडीशी चूक होते. या चेंडूवर धाव येणं गरजेचं होतं. आता मात्र पूर्णपणे आपण पाहतोय 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. कोण जिंकणार हा सामना. मात्र ब्रदर्स कुरुल की नव्या क्वीन एंजल्स बामणगाव. अजूनही आपण पाहिलं तर सांगू शकत नाही आहे कोणता संघ या सामन्यावर प्रभुत्व गाजवणार. बघूया कोणता संघ इथे विजय होणार. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज. त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय एक चांगला फटका येणं गरजेचं आहे. 2 धावा पूर्ण करायच्या आहेत. 1 धाव चालणार नाहीये, कारण का आपण विचार केला तर या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग असा नियम आहे. त्यामुळे जर विचार केला तर येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावा, या 2 धावा कंपल्सरी काढणं गरजेचं आहे. आता मात्र म्हात्रे ब्रदर्स कुरुल संघाला. तर बामणगाव संघ एक सूचना असेल की कृपया थोडासा वेळ दौडायचा नाहीये, कुठेतरी घाई करायची आहे. आपल्याला अजूनही अंतिम सामना खेळवायचा आहे. 1 चेंडू आणि आपण पाहतोय 2 धावेची गरज असणार आहे. चांगला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघांना एक सूचना आलेली आहे आयोजकांच्या वतीने. सामना कोणताही संघ जिंकू दे, आतमध्ये प्रवेश करायचा नाहीये, आतमध्ये जल्लोष करायचा नाहीये. जल्लोष आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर तुम्ही करू शकता. पाठीरेखा सुद्धा 2 धावेची इथे पेनल्टी देण्यात येईल. जो कोणता संघ आतमध्ये जल्लोष करताना दिसेल, सपोर्ट सुद्धा इथे येणं अनिवार्य असणार आहे. अंतिम चेंडू पूर्णपणे आपण पाहतो हृदयाची धडधड वाढवणारा सामना. आणि इथे मात्र मैदानामध्ये काय घडलंय. जिथे सामना म्हात्रे ब्रदर्स कुरुल संघ आरामात जिंकत होता, तिथे मात्र आपण पाहतो नव्या क्वीन एंजल्स सामना जिंकतोय. जिंकणाऱ्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं हार्ड लक. डीजे हॅलो. या ठिकाणी सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत बेलोशी गिरीश पाटील यांच्याकडून भूषण पवारला देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे बामणगाव संघ. अध्यक्ष ठाकूर साहेब यायचा आहे.